नमस्कार. मला खूप जणांचे कमेंट्स येत होते, की मॅडम आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि आम्ही एफ-आय-आर करून आलो, मग पुढची प्रोसेस का चालू होत नाही? तर इथं खूप मोठ्या प्रमाणाची एक छोटीशी म्हणजे अ, हे होत आहे म्हणजे कन्फ्युजन होत आहे. तुम्ही जे कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जात आहात, तुम्ही एफ-आय-आर करत आहात का एन-सी-आर करत आहात हे तुम्हाला माहिती आहे नाहीये. कारण एन-सी-आर आणि एफ-आय-आर या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. ते कसं? तर जेव्हा तुमची एफ-आय-आर होत असते, एफ-आय-आर कधी होते? तर एफ-आय-आर मध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला असेल तर एफ-आय-आर होत असते. म्हणजेच एखाद्याची फसवणूक किंवा एखाद्याचं चोरी होत आहे किंवा खूप मोठा गुन्हा आहे, एखाद्याचं अपहरण वगैरे होत असेल, तर अशा गंभीर स्वरूपामध्ये तुमचा एफ-आय-आर होत असतो. परंतु एन-सी-आर कधी होत असतो? एन-सी-आर मध्ये फक्त तुमचं एक भांडण झालेलं आहे, नॉर्मल एकमेकांना बोलून घेतलोत, थापड झालेल्या असतील, तर अशा वेळेस तुमचा एन-सी-आर होत असतो. तर तुम्हाला वाटते की एन-सी-आर झाला पण आमचं एफ-आय-आर झाला, पुढची प्रोसेस का होत नाहीये? तर इथे हे दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. एफ-आय-आर मध्ये पोलिसांना पूर्ण अधिकार असतो, की समोरच्या व्यक्तीला ते अरेस्ट करून आणू शकतात. परंतु एन-सी-आर मध्ये असं होत नाही. एन-सी-आर मध्ये पोलिसांना कसलाही अधिकार नसतो. जोपर्यंत तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन न्यायाधीशांची परमिशन घेत नाही, की तुम्हाला एन-सी-आर वर पुढील प्रोसेस चालू करायची आहे, तोपर्यंत याच्यामध्ये काहीच होत नाही. तुमची एन-सी-आर जशास तसे पडून राहू शकते. तर एन-सी-आर आणि एफ-आय-आर मध्ये असा डिफरन्स आहे. डोक्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका, की एन-सी-आर झाला म्हणजे एफ-आय-आर झाला. दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. एन-सी-आर हे वेगळं आहे, एफ-आय-आर हे सुद्धा वेगळं आहे. धन्यवाद.